हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेस या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण जे चिटणीसाची कार्यपद्धती आहे म्हणजेच SP यामधील तुम्हाला 28 फेब्रुवारी 2024 HSC बोर्ड एक्झाममध्ये महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, तर तुम्हाला कोणत्या प्रश्नांचा सराव करून जायचा आहे तर ते प्रश्न आपण पाहत आहोत। जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा महत्त्वाचे प्रश्न समजतील आणि ते सुद्धा व्यवस्थित अभ्यास करून एक्झाम देण्यासाठी जातील। तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 7वा यामध्ये कोणते प्रश्न विचारण्यात येतील महत्त्वाचे तर ते आपण पाहिलेले आहेत। कोणता प्रश्न किती मार्कासाठी आहे तर ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांकडे अजूनही टाइम टेबल भेटला नसेल तर मी त्याचा व्हिडिओसुद्धा बनवून केलेला आहे, त्याची प्लेलिस्टमध्ये लिंक भेटून जाईल तुम्हाला। तर बघा, आजचा जो आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती, तर बघा इथे थोडंसं उलट झालेलं आहे, तरी तुम्ही हुशार आहात, तुम्ही समजून घ्याल। तर बघा, चिटणीसाची कार्यपद्धती हा आपला विषय आहे, माहिती आहे तुम्हाला तरी। हा SP याला इंग्लिशमध्ये SP शॉर्टकटमध्ये म्हणतात। तर बघा, पेपरची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024। HSC बोर्ड एक्झाम 2024मध्ये विचारले जाणारे प्रश्न तर आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्न क्रमांक 8वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये 8 गुणासाठी विचारला जातो। किती? तर 8 गुण असतात। 2 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी तुम्हाला कोणताही एक क्वेश्चन सोडवायचा, त्यासाठी गुण भेटतील तुम्हाला 8। तर चला तर मग बघूया आपण कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत। तर बघा, प्रश्न 8वा यामध्ये पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भाग म्हणजे काय आणि भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। भाग म्हणजे काय आणि भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कंपनीच्या सार्वजनिक भाग विक्रीच्या कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा। किती? तर 2 पद्धती स्पष्ट करा। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, कर्जरोखे विक्रीच्या कंपनी कायदा 2013 मधील तरतुदी थोडक्यात स्पष्ट करा। हा तुमचा तिसरा प्रश्न आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, तो म्हणजे कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा। कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा। व्याज, 5वा प्रश्न आहे, व्याज परिभाषित करा आणि व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, भाग भांडवलाचे वर्गीकरण स्पष्ट करा। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे 6 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। तर याच प्रश्नातील तुम्हाला एक प्रश्न प्रश्न क्रमांक 8वा यामध्ये विचारण्यात येईल। तर बघा, स्क्रीनवरती जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तरीसुद्धा तुम्ही मला कळवू शकतात। तर बघा, हा प्रश्न क्रमांक 8वा हा कशा पद्धतीने एक्झाममध्ये तुम्हाला सोडवायचा आहे। तर बघा, तुम्हाला अशा पद्धतीने एक आन्सर शीट दिली जाईल। तर बघा, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देत आहे। इकडे बघा, अशा पद्धतीने एक तुम्हाला आन्सर शीट दिली जाते, बरोबर। त्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने एक रखाना दिला जातो। त्यानंतर इथे मार्जिन दिलेली असते। तर इथे तुम्हाला असे छोटे छोटे कप्पे पाहायला मिळतील। तर या टप्प्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही, कारण हे जे रखाने दिलेले असतात, तर जे कोणी सर पेपर चेक करतात तर त्यांना इथे मार्क देण्यासाठी हा रखाने दिलेले असतात। तर ही जी काही मार्जिन दिसत आहे तुम्हाला, या मार्जिनमध्ये तुम्हाला प्रश्न तुमचा कोणता आहे, कितवा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8वा आहे। तर इथे तुम्हाला क्वेश्चन 8व्यामधील कितवा प्रश्न आहे तुमचा, भाग म्हणजे काय आणि भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। तर समजा आपण हा क्वेश्चन सोडवत आहोत,
तर इथे तुम्हाला क्वेश्चन 1 टाकायचा आहे आन्सर, त्यानंतर इथे आन्सर टाकायचं. त्यानंतर प्रश्न लिहित असताना बघा भाग म्हणजे काय, तर तुम्हाला इथे आधी भागाची व्याख्या लिहावं लागेल. भाग म्हणजे कंपनीच्या नफ्यातील छोटासा हिस्सा म्हणजेच भाग होय. अशा पद्धतीने तुम्हाला इथे डेफिनेशन लिहावी लागेल. त्यानंतर पॅरेग्राफ चेंज करून इथे तुम्हाला भागाबद्दल थोडीशी माहिती द्यायची. अशा पद्धतीने तुम्ही 1-2 पेज भाग म्हणजे काय आणि भागाविषयी थोडीशी माहिती तुम्ही लिहिणे आवश्यक आहे. याचे आन्सर पूर्ण आपण पाहिलेले आहेत. त्याची संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही जाऊन पाहू शकतात. त्यानंतर बघा तुमचा जो दुसरं पेज असतं आन्सर शीटचं, तर इथे दुसऱ्या पेजवरती तुम्ही तुमचं उत्तर स्टार्ट करत असताना भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अशा पद्धतीने एक टायटल टाकायचा. भागाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये अगोदर पूर्ण वैशिष्ट्ये लिहून घ्यायची आणि व्यवस्थितपणे स्पष्ट करायची, तरच तुम्हाला इथे 8 गुण भेटून जातील. जर विद्यार्थ्यांनो काही अडचण असेल किंवा तुम्हाला सहकार यामधील काही प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ज्यांचं कोणाचं चिटणीसाची कार्यपद्धती नाही त्यांच्यासाठी मी सहकारचे सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट केलात तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढील येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच तुमचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.